नमस्कार मित्रांनो, DK गोल्डन डायरी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याला करवीर काशी म्हणून संबोधले जाते, कारण इथं असणाऱ्या काही मंदिरांना हजारो वर्षाचा इतिहास आहे. त्यापैकीच हे आहे कोल्हापूरच्या दक्षिणेला 10 किमी अंतरावर असणारे भीमाशंकर मंदिर. इथे आहे चमत्कारिक शिवलिंग. त्या शिवलिंगातून आजही पाण्याचा प्रवाह वाहत असतो. काय आहे इथल्या चमत्कारामागील सत्य? शिवलिंगातून वाहणाऱ्या गुप्त भीमा नदीचा इतिहास जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण. मी नंदवाळ इथे आलो होतो. नंदवाळ त्यानंतर समजलं की इथं पुरातन प्राचीन असं भीमाशंकर मंदिर आहे. तर ते शोधत मी इथं आलेलो आहे. इथं आल्यानंतर तुमची आता गाठभेट झालेली आहे. तर महाराज, ह्या म्हणजे मंदिराचं वैशिष्ट्य काय, म्हणजे पुरातन म्हणतात म्हणजे काय? बरं, ठीक आहे. हे बघा, मंदिर पुरातन नाही, शिवलिंग पुरातन आहे. अच्छा, हां हां, शिवलिंग पुरातन. तुम्ही कुठं आलता पण म्हणजे नंदवाळ गावी तुम्हाला त्या विठ्ठलाची, रुक्मिणीची, सत्यभामेची या तिन्ही मूर्त्या तुम्ही बघितल्या. अगदी बरोबर. नंदवाळ गाव जे आहे ते आध्यात्मिक क्षेत्रात त्याची एक नोंद आहे. करवीर महात्मा जर तुम्ही पुस्तक वाचलं तर त्याचा उल्लेख तुम्हाला 100% म्हणजे ऐकाय वाचायला मिळू शकतो. हे मोठं पंढरपूर जे आहे ते पंढरपूर शास्त्र सांगतं 28 युग देव तिथं उभा राहिलेला आहे. पण हे नंदवाळ गावचा जे विठ्ठल मंदिर आहे, म्हणजे विठ्ठल जे आहे तो 32 युग उभा राहिला आहे. त्याच्याही पूर्वी, त्याच्या अगोदर 4 युग जास्त. बर बर, हा हा. पंढरपूरचा पांडुरंग 28 युग उभा राहिला आहे 32 युग. आणि नंदवाळचा पांडुरंग 32 युग उभा राहिला आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाची पहिली महिन्याची वारी शिवशंकरांनी केली कैलासातून येऊन. तसं नंदवाळ मधल्या पांडुरंगाची वारी कैलास मधल्या स्वयंभू महादेवाने केली. ज्यावेळी हे पंढरपूर इथं झालं त्यावेळेपासून हा महादेव इथं आहे. मग पंढरपूर याचं कारण काय? श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला, तो गोकुळात वाढला. बरोबर. मथुरेत त्याचं कंस मामाने त्याचा आई बाबा बंदीखान्यात टाकलेलं होतं. बरोबर. ज्यावेळी तो श्रीकृष्ण मोठा झाला, कंस मामाला त्यानं वध केला आणि आई बाबाला सोडवलं, त्यावेळी आई बाबाने त्याला प्रश्न केला, तू इतक्या लहानाचा मोठा झालास गोकुळात, पण तुझी लीला आम्हाला काय बघू शकलो मी नाही, तू तुझ्या लीला ह्या गावात आम्हाला करून दाव. मग हे नंदवाळच्या शेजारी वाशी गाव आहे. वाशी हे श्रीकृष्णाच्या वडिलांचं गाव. अच्छा. श्रीकृष्णाच्या वडिलांचं नाव काय? वसुदेव. वसुदेवाचं गाव वाशी म्हणून त्याला वसुदेव नाव पडलं. एक नंदवाळ गाव कसं, श्रीकृष्णाच्या वडिलांच्या गोट्यात लाखानं गायी होत्या, देशी गायी. ज्याच्या गोट्यात लाखानं गाय आहेत त्याला नंदलाल पदवी मिळते. मग श्रीकृष्णाच्या वडिलांना नंदलाल पदवी होती म्हणून ते नंदवाळ गाव, त्याच्या गायी होत्या. समजलं. मग त्या लहानपणी ज्या क्रीडा केलेल्या त्या आई बाबाला त्यांनी करवून लावल्या. त्यावेळी हे देव महिन्याला देवाला भेटायला जायत होते. तिथं कालिका मर्दन म्हणून ढोय एक आहे. कुठं? नंदवाळातच आहे. गायमुख नंदवाळातच आहे. हे सर आमचे गिरगावचे आहेत. हे गिरगाव म्हणजे श्रीकृष्णानं एका करंगळीला उचललेला गोवर्धन पर्वत म्हणजे गिरगाव. अच्छा. बरोबर. त्यानंतर गोकुळ सरगाव म्हणजे कालिका मर्दनचा मोठा धो आहे. त्या लीला त्यांच्या आई वडिलांना त्यांनी करून ठेवल्या. कुणाला? श्रीकृष्णाच्या आई वडिलांना. त्यांचं नंदवाळ. आणि त्या नंदवाळ मधल्या विठ्ठलाची पहिली वारी ह्या स्वयंभू महादेवाने केलेली, तो हा महादेव भीमाशंकर. रामकृष्ण. इथलं जे समोर तळं दिसतंय, ते तळं म्हणजे काय, त्याला नाव काय? नाही, इथं तलावा आत्ता झालाय. 13 वर्षे होऊन गेली. हे तलावा देव का अगोदरचा आहे. मंदिर बांधल्यानंतर तलावा झाला. या तलावाचा गावाला त्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीच्या पाण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून पाटबंधारे या गावच्या आग्रहाखातर पाटबंधारे विभागानं, महाराष्ट्र शासनानं हा तलावा त्याने करून दिला आहे. मी तर आल्यानंतर बघितलं, पिंडीमधून सतत पाण्याची धार वाहत आहे. या बघा, ती काय वैशिष्ट्य आहे? सगळ्या जगातला देवाला देव म्हणतात, पण ह्या देवाला स्वयंभू महादेव म्हणतात. स्वयंभू. तुम्ही आम्ही
सर दादा देवाला आलो. होय. या गावात भरपूर माणसं असतीलच की, आहेत पण आम्ही की. चौघच का देवाला आलो, बरोबर. तर आमचं कुठं तर पुण्य आहे. बरोबर. तर पाऊस पडल्यानंतर ह्या सगळ्या परिसरात जे पाणी पडतंय, पाऊस पडतो, ते पाणी ज्याचं पुण्य आहे, ज्या पाण्याचं, तेच पाणी देवाला भेटा येतं. आणि ते पाणी देवाला भेटूनच गंगेला जाऊन मिक्स होतं. बर एक देव इथं जे आहे, इथं भीमा नदीचा उगम आहे. गुप्त नदी इथून पंचगंगेला गेली. दुपारी तुम्ही 1, 1:30, 2च्या वेळेत जर आतापर्यंत आला, ह्याची आचाकित आहे या देवाची. 1, 1:30, 2च्या वेळेत जर तुम्ही आलासा आणि कान जर त्या लिंगावर मध्ये ठेवलासा, एक पट्टीने श्वास आत घ्यायचा, तो 4 पट्टीने रोखून धरायचा आत, तर तुम्हाला नदीच्या धबधब्याचा आवाज अजून सुद्धा येतो. म्हणजे नदीचा वाहता जो झरा आहे, खळखळ तो आवाज, झरा खळखळ आवाज, धबधबा तसा- म्हणतोय मी, बर. एवढा मोठा आवाज कानाला जाणवतो. अरे बापरे. बर. एवढं शिवलिंग जागृत आहे, स्वयंभू आहे. फार मोठी शक्ती आहे ती, फार मोठी शक्ती. नदी इथं उगमच पावली आहे. ती नदी पंचगंगेला गेली इथून. गुप्त नदी, हो, गुप्त जसे गंगा, जमुना आणि सरस्वती जी गुप्त म्हणतात, जशी 5 प्रयागला म्हटलं जातंय. प्रयाग म्हणजे जशी सरस्वती गुप्त आहे, गुप्त आहे, तशी तशी इथं ही गुप्त भीमा नदी भीमाशंकर आहे. भीमा नदी गुप्त हो, नदी हो. आहे. फार मोठी आध्यात्मिक शक्ती आहे इथं, फार मोठी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.